नमस्ते मित्रांनो, मी धडे जयंत माधवराव आजच्या यशाच्या पासवर्डमध्ये घेऊन येत आहे सदर ऐकणे म्हणजे श्रवण. असं म्हटलं जातं की उत्तम कानसेन हा उत्तम तानसेन असतो. श्रवण शक्ती ज्याची चांगली असते, जो उत्तम श्रोता असतो तो उत्तम वक्ता होत असतो. आणि श्रवण शक्ती ही मनाची शक्ती असते. मित्रांनो, जे काही आपण ऐकतो, आपल्या कानाने ऐकतो, श्रवण करतो, ते आपल्या मनामध्ये घर करून राहतं, स्थान करून राहतं. समजा आपण एक 50-100 पुस्तके वाचली आणि त्याचं ज्ञान जे आपण ग्रहण केलं, तद्वत तशाच प्रकारचं जर ज्ञान पाहिजे असेल तर आपण एक व्याख्यान चांगल्या प्रकारे ऐकून सुद्धा ग्रहण करू शकतो. अशी ही श्रवण शक्ती असते किंवा ऐकण्याला एवढं महत्व असतं. जो ऐकतो तो ऐकत असतो आणि त्या पद्धतीने चालत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवणाला खूप महत्वाचं स्थान आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे की आता अवधान एकले दीजे सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अशी एक ओवी आहे ज्ञानेश्वरांची. इतकी सुंदर आहे की ते म्हणतात, श्रोत्यांना आव्हान करतात की श्रोते हो, तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऐकाल, श्रवण कराल तर तुम्हाला सर्वच सुखे प्राप्त होतील. म्हणजे काय की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ऐकणं, ज्यावेळेस श्रवण तुमचं असेल त्यावेळेस तुम्हाला सर्वच ज्ञान प्राप्त होईल, असा त्याचा मतितार्थ त्यामागडला आहे. म्हणून श्रवण शक्ती आपण वाढवली पाहिजे. आपण इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आता आपण पाहतो ध्वनी प्रदूषण होते. होय, तुम्ही म्हणता की आता श्रवण करा म्हणता असं तुम्हाला वाटेल, परंतु ध्वनी प्रदूषण जे होतं, भोवतालचा गजबजाट, कलकलाट, कल्लोळ, यामध्ये सुद्धा जे काही योग्य आहे तेच वेचून घेऊन श्रवण करणं म्हणजे ते उत्तम श्रवण करणं असं होईल, उत्तम ऐकणं असं होईल. आपल्या आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचं अध्यापन, वाडवडिलांच्या इतर आणखी काही प्रेरणादायी गोष्टी यांचे संस्कार ह्यावेळेस आपल्या ज्यावेळेस कानी पडत असतात, आपण चांगल्या पद्धतीनं ऐकत असतो, त्यावेळेस आपल्या मनाला प्रेरणा मिळत असते आणि आपण चांगल्या पद्धतीनं घडत असतो. काहीही ऐकल्यानं मन घडत नसतं. चांगलं ऐकल्यानंतर मन घडतं आणि वाईट ऐकल्यानंतर मन बिघडतं. म्हणजे ऐकायचं काय हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. आणि हे ऐकणं, हे श्रवण करणं, हे आपल्या मनालाच नाही आपल्या आयुष्याला पण घडवत असतं. एवढंच काय, ज्यावेळेस आपण चांगलं उच्चार करतो, चांगल्या वाणीनं बोलत असतो, किंवा जेव्हा आपण चांगलं श्रवण करतो त्यावेळेस आपलं काय होतं, आपली वाणी सुद्धा सुधारत असते. उच्चारावरून वाणी आणि वाणीवरून नम्रता कळत असते. आणि हे करण्यासाठी आपल्याला अनुभवी लोकांचे, संतांचे, नेत्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं पाहिजे, व्याख्यानं ऐकली पाहिजे आणि आपलं श्रवणेंद्रिय चांगलं केलं पाहिजे, आपली कानं चांगली केलेली पाहिजे आणि आपण श्रवणातून आपण उद्बोधित झालं पाहिजे. अशा पद्धतीचं हे एक श्रवण आहे, ऐकणं आहे. आणि या श्रवण शक्ती म्हणजे आणखीन एक आहे, काही माणसं इतरांचं ऐकूनच घेत नाही. माझं ते खरं म्हणतात, खरं ते माझं कधीही म्हणत नाही. अशी माणसं हे दुसऱ्यांना काय कमी लेखत असतात. हे योग्य नाही. हे कितपत सत्य आहे की दुसऱ्याचं आपण ऐकायचंच नाही, आपलंच म्हणणं त्याच्यासमोर मांडायचं, आपलंच गारानं मांडायचं, आपण जे काही बोलतो तो पुढचा निमूटपणे ऐकून घ्यावा, अशी काही लोकांची समजूत असते. परंतु ती फोल आहे, साफ चुकीची आहे. जेव्हा आपण पुढच्याचंही काही म्हणणं ऐकून घेत असतो आणि आपलंही म्हणणं त्याला सांगत असतो, या एकमेकांच्या श्रवणातून, या एकमेकांच्या श्रवण मंथनातून जे काही बाहेर निघतं त्यामधून विचार बाहेर निघतात, प्रेरणा बाहेर निघतात. दोघांच्याही या प्रेरणेतून आपल्याला काय घ्यायचं हे समजत असतं. म्हणून श्रवण करत असताना आपणही आपलं लोकांनी जसं ऐकावं असं वाटतं तसं आपणही इतरांचं ऐकलं पाहिजे. आणि या ऐकून घेण्यातच आपल्या मनाचं मोठेपण असतं. आणि ज्यावेळेस आपण आपले श्रवणेंद्रिय, आपलं ऐकणं काय करू, बळकट करू, मजबूत करू, त्यावेळेस आपण
उत्तम श्रोते तर बनूच बनू, उत्तम वक्ते सुद्धा आपण बनू शकतो, फक्त चांगलं ऐकण्याच्या बळावर आणि चांगलं श्रवण करण्याच्या बळावर. एवढंच या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.